गुरु वसिष्ठांनी श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचे ठरवले. सर्वप्रथम राजा दशरथ हे कैकेयीला सांगत असत, परंतु ते ही वार्ता उशिरा कळाल्याने तिला राग आला होता. त्यात मंथरेने त्यात भर घातली आणि श्रीरामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे 2 वर तिने मागून घेतले. आणि आता राम वनवासाला निघाले, बरोबर लक्ष्मण व सीता आहेत. कौशल्याच्या महालामध्ये हे तिघे निरोप घ्यायला गेले. त्यावेळा कौशल्याच्या मनामध्ये काय तिची अवस्था झाली ते ऐकूया गीतातून सौ सुजाता कुर्लेकर यांच्या. शुभ समय पातला आज जरी, का छत्र न धरी प्रभू रामावरी. शुभ समय पातला आज जरी, का छत्र न धरी प्रभु रामावरी. शुभ समय पातला आज जरी, आजवरी हृदयाच्या गोंधळी स्वप्न पाहिले या नयनाने. पुत्रावरती छत्र पाहुनी, पुत्रावरती छत्र पाहुनी, मिटू दे डोळे जन्मभरी. शुभ समय पातला आज जरी, का छत्र न धरी प्रभु रामावरी. बहुत दिसाने सुफलित झाल्या रघुवंशाच्या वंशवेलिया. राम वैभवा पाहुनी व्हावे, राम वैभवा पाहुनी व्हावे. अंतःकरणी शांत तरी, शुभ समय पातला आज जरी, का छत्र न धरी प्रभु रामावरी. मीच जातसे बनसेवाया, नका पाठवू श्रीरामाला. सत्वर द्यावे राजतयाला, सत्वर द्यावे राजतयाला. शंका नच मनी कधी धरी, शुभ समय पातला आज जरी, का छत्र न धरी प्रभु रामावरी. नयनासे हे दीप लावते, व्रत वैकल्ये काय करू ते. राम जानकी दो नयनाते, राम जानकी दो नयनाते. नका पाठवू वनांतरी, शुभ समय पातला आज जरी, का छत्र न धरी प्रभु रामावरी. शुभ समय पातला आज जरी. श्रीराम, सीता व लक्ष्मण वनवासाला निघाले व तर सगळी प्रजा त्यांच्या मागे निघाली. त्या तिघांना रथातून पोहोचवण्याची आज्ञा सुमंताला दिली होती. गंगेपर्यंत सगळे बरोबर आले होते. तिथे इंगुदीच्या वृक्षाखाली श्रीराम सीता पर्णशयीवर झोपली. त्यावेळी सुमंत रथ घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाले. अंधारात प्रजेला श्रीराम चालल्याचा भास झाला आणि सगळेजण तिकडे चालू लागले. ऐकूया या गीतातून. राम सीता माता पिता बंधू लक्ष्मणू, आदराने आम्ही त्यांचे नाविक बनू.
आदराने आम्ही त्याचे नाविक बनू, नित्य नाविक बनू. राम सीता माता पिता बंधू लक्ष्मणो, बंधू लक्ष्मणो. आदराने आम्ही त्याचे नाविक बनू, नित्य नाविक बनू. इंदुरीच्या वृक्षाखाली विश्रांती घेतली, पर्णशय्या करुनी राम सीता झोपली. देशासाठी राज्य त्याग अभिमान धरू, आदराने आम्ही त्याचे नाविक बनू, नित्य नाविक बनू. प्रजाजन सवे आले वनास जायाला, बसवूनी त्यांना रथ अयोध्येस नेला. शृंगवेरपुरी भेटे सुमंत थोरू, आदराने आम्ही त्यांचे नाविक बनू, नित्य नाविक बनू. नावेमध्ये बसताना गंगा माय पूजे, परतुनी आल्यावर ओटी भरीन तुझी. अगतिक सीता लागे नवस बोलू, आदराने आम्ही त्याचे नाविक बनू, नित्य नाविक बनू. राम सीता माता पिता बंधू लक्ष्मणो, बंधू लक्ष्मणो. आदराने आम्ही त्याचे नाविक बनू, नित्य नाविक बनू, नित्य नाविक बनू. अयोध्येमध्ये दशरथ राजांचे देहावसान झाले. त्यावेळी राम लक्ष्मण वनवासात, तर भरत शत्रुघ्न आजोळी होते. भरत शत्रुघ्न यांना परत आणण्यासाठी त्यांच्या आजोळी दूत पाठवले होते, परंतु तिथे त्यांना काहीही सांगण्याची अनुमती नव्हती. त्यावेळी भरत राजांना अयोध्या नगरी कशी दिसली ते ऐकूया या गीतातून. गातायत सौ सुधा. दिसती अयोध्या नगरा, का रे उदासीन झाला. दिसती अयोध्या नगरा, का रे उदासीन झाला. सारे उदासीन झाला. कुंजवनातील लता वेलिया, नाजूक सुमने कोमे जुलिया. वंचिले तये जीवनाला, का रे उदासीन झाला. पवन वाहे इकडे तिकडे, नगर जनाचा मोद मावले. भासे सर्व शून्य मजला, का रे उदासीन झाला. वंदन करता मम मातेला, राजा दशरथ स्वर्गी गेला. वाटे खर का बुडाला, का रे उदासीन झाला. असेल माझा रामई तेथे, प्रिय पित्याची सेवा घडते. चिंता मुळी नसे मजला, का रे उदासीन झाला. मातेच्या त्या दुष्टवरानी वनवासाला
उदासीन झाला दिसती अयोध्या नगरा कारे उदासीन झाला सारे उदासीन झाला. वनवासाचा शेवटचा टप्पा होता. पंचवटीमध्ये राम सीता कुटी बांधून वास्तव्याला होते आणि अचानक एक सुवर्णमृग सीतेला दिसला. ऐकूया या गीतातून. सोन्यासारखे छान उंच त्याची मान, रामा मला ते हरिणच आण. गातायत सो विजया. सारखे छान उंच त्याची मान, रामा मला ते हरिणच आण, रामा मला ते हरिणच आण. सोन्यासारख्या हरणाचे रत्नासारखे डोळे, मागे पाहे परतोनी मन माझे गेले. रत्ने लावीन कंचुकीला समजमती छान, रत्ने लावीन कंचुकीला समजमती छान, रामा मला ते हरिणच आण. वल्कलांची जाड वस्त्रे नेसले मी किती, नेसताना कंटाळले नको आता होती. हरणाच्या कातड्याची मऊ वस्त्रे छान, हरणाच्या कातड्याची मऊ वस्त्रे छान, रामा मला ते हरिणच आण. मौल्यवान अलंकार अयोध्येत ठेवले, मोल त्याचे